ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। जिने वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वतः भगवान शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली। हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते। ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते। असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला। या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही। लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे। आपल्याला अन्नातून जीवन मिळते, म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस, चूल आणि अन्न यांची पूजा केली जाते। अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची हे अगदी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर नवीन मूर्ती खरेदी करणार असाल तर ती कोणत्या दिवशी खरेदी करावी, तिची स्थापना कशी करावी, किंवा देवघरामध्ये तुम्ही पूजा करत असाल तर मूर्ती कुठे आणि कशी ठेवावी, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न असं लिहायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे। तुम्ही श्री अन्नपूर्णा देवे नमः असं सुद्धा लिहू शकता। त्याचबरोबर स्वस्तिकही तुम्ही या दिवशी काढू शकता। तर इथे मी स्वस्तिक काढलेला आहे, त्यावरती सुद्धा हळदी कुंकू टाकायचं आहे। तुम्ही ही पूजा वेगळी पाटावरती किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता। तर तुम्ही जिथे कुठेही पूजा मांडली असेल तर तिथे स्वस्तिक काढायचं आहे, त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग त्यावरती एक छोटासा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यावरती स्वच्छ असे लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता असतेच, पण ती कशी ठेवावी व तिची पूजा उपासना कशी करावी याबद्दल बऱ्याच जणींना माहिती नसते। तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही दिसायला अशी असते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्या देवीने हातामध्ये अशी आडवी पळी धरलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ओळखू शकता। आपण सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या साक्षीने करतो, अग्नीच्या साक्षीने करतो। त्यामुळे सर्वात प्रथम मी ते पाटावरती थोड्या अक्षता ठेवून दिवा ठेवून घेतलेला आहे। दिव्याची